नमस्कार, मी शामराव मोकाशा, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. बाईक टॅक्सी बेकायदेशीर चालत्या का? चालत्या. ह्या बाईक टॅक्सी आज जप्त करता येतील का? 100% येतील. RTO अधिकारी त्याच्यावर कारवाई करतील का? 100% करू शकतील. पण नुसतं जर तुम्ही कालवा करत बसला, बाईक टॅक्सीच्यामुळं आम्ही उद्ध्वस्त असं झालं तसं झालं, जमावडा करून नुसतं फुकट काय करत बसला तर RTO अधिकारी कुठलाही कारवाई करणार नाही. कारण हा सगळा झोल चालत असतो. अशी कुठलीही कायदेशीर परवानगी दिलेली नाही आणि ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्यानं अशी एकही बाईक टॅक्सी तयार बी नाही, त्यांचे बिल्ले बी नाहीत, काहीसुद्धा नाही, डॅशबोर्ड बी नाही. हे मात्र लक्षात ठेवायचं. मग ह्यांच्यावरती बेकायदेशीर ज्या वाहतूक व्यवस्था ही करायची आहे. आता ते रिक्षावाल्यांनाच भीती घालतात. मग ह्या बंद करायचं म्हणलं, एक आपला साधा सोपा उपाय आहे. आता तुम्ही म्हणतील साधा सोपा उपाय म्हणजे काय? एक 30-40 रिक्षा चालकांनी आपल्या सह्या करायच्या आणि एक RTOला पत्र द्यायचं आणि त्यात स्पष्ट लिहायचं, साहेब आमच्या इथं ह्या बाईक चालतात आणि आपणाला ह्या दिवशी कारवाई करायची आहे आणि तुम्हाला आम्ही साथ देतो, ह्या गाड्या जप्त करायच्या आहेत, ती वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवायचं. पण तुम्ही मीटरनं व्यवसाय करायचा आहे, तुम्ही असं नाही. मग काय करायचं, ते अधिकारी तुम्हाला 10-15 देतील, पॉईंट देतील, एकाच दिवशी सगळा झोल करून टाकायचा. आणि जर मग ते 50 जर आपल्याकडं रिक्षावाले असतील तर रॅपिडोची वगैरे ह्या गाड्या ऑनलाईननं मागवायचा. मग तुमचा पॉईंट ठरला असेल कारवाईचा, ते गुमान नाही तर बोंबाबोंब करायची नाही की आम्ही असं हे करणार आहे तसं करणार आहे. पण रीतसर तुम्हाला RTO अधिकारी सांगतील, आपण ह्या दिवशी कारवाई करूया, आपण 100 नव्हे 200 गाड्या पकडूया. तुम्हीसुद्धा सांगायचं, साहेब 500 गाड्या पकडायच्या, आमचा एक दिवस जाऊन द्या आणि ह्या गाड्या जप्त करा, यार्डात लावा, तुमच्या ताब्यात गा. हे आहेतच बेकायदेशीर. परवानगी दिली तर पुढची गोष्ट चालून द्या, तो विषय वेगळा आहे. पण हे बेकायदेशीर चालत आहेत. तर रिक्षावाल्यांनी जर पुढाकार घेतला, एक पत्र तयार करा 5-25-50 जणांनी, पण तुम्हाला एक दिवसाचा वेळ द्यावा लागेल. ज्या दिवशी ते कारवाई तुमची त्या 50 लोकांना माहिती असेल, त्या अधिकाऱ्यांना, किती 5-7 अधिकारी असतील त्यांना, ते तुम्हाला पॉईंट देतील. त्या ज्या ठिकाणी ते उभा असतील, 2 ठिकाणी त्यांच्याकडे काही गाड्या असतात, अधिकारी असतात, आणि मग तुम्ही त्या गाड्या मोबाईलवरून बुक करायचं, गाडीवर बसायचं आणि साहेबाच्या तिथं समोर उभा करायचं. बस ही गाडी चालते. हे मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. जर ह्या पद्धतीनं रिक्षा टॅक्सी चालकांनो गेला, RTO अधिकारी 100% कारवाई करतील. हे मात्र लक्षात ठेवा आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल. बाईक टॅक्सीची कारवाई अशा पद्धतीनं करा, तर तुम्हाला बाईक टॅक्सीवरची कंट्रोल तात्काळ येईल. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.